बातमी कोल्हापूरमधनं महालक्ष्मी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला जाणार आहे। मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस आज बसवला जाणार आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून हा कळस भेट देण्यात आलाय। सुरुवातीला मंदिराच्या कळसाला पितळी कवच घातलं जाणार आहे। मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हे पितळी कवच बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडनं। भूषण, मंदिराला सोन्याचा कळस आणि सध्या आपण दृश्य सुद्धा पाहतोय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या कळसाला खरं तर सोन्याची झळाळी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल। कारण काही क्षणापूर्वीच हा कळस जो आहे तो सोन्यानं मडवला गेलेला आहे। खरं तर यासाठी तब्बल 1.5 किलो सोनं यासाठी वापरण्यात आलेलं आहे। 13 फुटांचा हा एकूण कळस आहे, ज्यासाठी 2.5 कोटी रुपयेपर्यंतचा खर्च आहे तो आलेला आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा कळस आहे तो दान केलेला आहे। गेले महिनाभर बेंगलोरमध्ये हा कळस बनवण्याचं काम आहे ते सुरू होतं आणि ते सगळं पूर्ण झाल्यानंतर अधिक मासाच्या निमित्तानं आज शुक्रवारी हा कळस जो आहे तो अंबाबाई मंदिरावर चढलेला आहे। खरं तर काल रात्रीपासून हा कळस बसवण्याचं काम आहे ते सुरू होतं। एकूणच जो काही कळस आहे त्याच्यावर पितळी मुलामा पहिल्यांदा देण्याचं काम मध्यरात्री सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता पहाटे हा जो काही सोन्याचा मुलामा असलेलं जे काही कळस आहे तो त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। जवळपास 25 कर्मचारी बेंगलोरवरून यासाठी मागवण्यात आलेले होते आणि त्यांनी रात्रभर हा सगळा कळस आहे तो वर चढून आता पूर्ण हा कळस बसवून झालेला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर दक्षिणेतील मंदिरांप्रमाणे आता कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला देखील सोन्याची झळाळी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।